पुरातली गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे। सतेज पाटील यांच्यासाठी हा एक खूप मोठा धक्का मानला जातोय। सतेज औंधकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। सतेज, या महत्त्वाच्या पक्षप्रवेशामुळे गोकुळचं आणि पर्यायानं कोल्हापूरचं राजकारण हे बदलणार आहे असं सध्या तरी दिसतंय। सतेज, काय माहिती आहे या संदर्भातली? नक्कीच अजिंक्य, आपण पाहतोय की गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील हे उद्याच्याला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। एकनाथ शिंदे हे उद्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत। सायंकाळी साधारणतः 4:15 ते 4:30 दरम्यान हॉटेलमध्ये एका त्यांचा पक्षप्रवेश होण्याचं नियोजन आहे ते केलेलं आहे। आमदार चंद्रजीत नरके यांनी खरं तर बरेच दिवस विश्वास नारायण पाटील शिवसेनेत यावे यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळते। अखेर आमदार नरके यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि अखेर विश्वास नारायण पाटील हे आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। खरं तर गोकुळमध्ये 40 वर्ष संचालक म्हणून विश्वास नारायण पाटील हे राहिलेले आहेत। 3 वेळा म्हणजे अर्थात 9 वर्ष ते गोकुळचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी कामकाज केलेलं आहे। त्यामुळे त्यांचा एक खूप मोठा दबदबा आहे तो गोकुळमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। आणि एकेकाळी सतेज पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ते मानले जात होते आणि आता सतेज पाटलांना त्यांचा हा मोठा धक्का मानला जातोय। कारण उद्याच्याला विश्वास नारायण पाटील हे शिवसेनेत प्रवेश करतायत, त्यामुळे सतेज पाटलांना हा नक्कीच धक्का मानला जातोय। त्यामुळे आगामी काळात जे गोकुळचं निवडणूक प्रक्रिया आहे ती होणार आहे आणि यावेळेस मात्र खूप मोठी समीकरणं बदलली जाणार आहेत आणि त्याचा फायदा कुठेतरी महायुतीला होईल असं बोललं जातंय। ठीक आहे सतेज, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुण्याची संस्कृती ही दगडफेक आणि गुंडगिरीची नाही, दादागिरी करून कुणीही निवडून येत नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलेलं होतं। मात्र शिंदेंच्या या वक्तव्यामागे त्यांचा नेमका कुणाकडे रोख आहे असा प्रश्न उपस्थित झाला। पुण्याची संस्कृती नाही आहे, पुणे हे सांस्कृतिक शहर आहे, पुण्याचं कल्चर वेगळं आहे। हे दगडफेक आणि गुंडगिरीचं कल्चर पुण्याचं नाही आहे। पुणेकर सुज्ञ आहे, पुणेकर जनता एक पुणेकर जनता ही याला संस्कृती आणि परंपरा पुण्याला लाभलेली आहे आणि म्हणून असे प्रकार करून डाग दपटशा दादागिरी करून निवडून येता येत नाही। त्याला काम करावं लागतं। इथं दंगे कराय ते कामामध्ये दंगा करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।